बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, खूप छान वाटते. गेल्या 2 भागांमध्ये झी मराठी अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्तानं हे पाहुणे या थुकरटवाडीमध्ये मुक्कामी आहेत. सगळ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि सगळ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे त्या रात्री काय घडणार आहे याची. तेव्हा लवकरात लवकर झी मराठी अवॉर्ड सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. येस, मानसीजी, तुम्हाला आठवतं का तुमचं पहिलं अवॉर्ड बक्षीस? पहिलं बक्षीस म्हणजे जसे सगळे म्हणाले की शाळेत असताना आपल्याला मिळतंच, पण आपण जेव्हा थोडे मोठे होतो आणि जेव्हा आपल्याला कळतं त्या अवॉर्डच्या मागे एक सेलिब्रिटी स्टेटस सुद्धा असतं. काही एक वेळेसाठी तुम्ही शाळेत खूप महत्वाचे होऊन जाता. सो आय थिंक अवॉर्डपेक्षा ते जे असतं ना की ह्यांच्या जगातनं मी काहीतरी वेगळी, आय थिंक दॅट फिलिंग मला आठवतं. आणि दुसरं म्हणजे अजून थोडं मोठं झाल्यानंतर मला जर अवॉर्ड मिळालं तर मग माझं स्पीच काय असेल, ते स्पीच आपण कंटिन्युअस एडिट करत राहतो. जसे जसे आपण मोठे होतो तसं ते स्पीच आपण एडिट करतो म्हणजे आपलं अवॉर्डची लायकी सुद्धा आपली वाढत जाते आणि थँकिंग करण्याचे लोक पण थोडे थोडे कमी होतात. सुरुवातीच्या पहिल्या सिरियलला खूप सारे दिग्दर्शकापासून स्पॉट बॉय पण सगळ्यांची नावं घेतली जातात. मग नंतर आपण मॅनिप्युलेटिव्ह होतो आणि एक्सपिरियन्सेस आपले सगळ्यांचे आहेत आणि अनुभव. जसं फर्स्ट काय होतं, आई डोंट नो दॅट डॉग, बिकॉज आई बिलीव गतम न सोचेत, जो हो गया सो हो गया. मैं बोलती हूँ अब झी मराठी अवार्ड्स 2020-21 मैं अब अवार्ड लेके हम आपके साथ मेमोरी मनाएंगे. वाह 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 वाह. तर आता ते होऊ द्या. वाह. आता येणार आहे शाल्व तुझ्याकडे. तुझं पहिलं बक्षीस आठवतंय का? शाल्व. मी नवीन सुरू केलं ते शाल्व. खूप येतात असे की शाल्वर, शल्व, शल्वा. हो, असं दुबईवाले म्हणतात शल्वा हम देखता तुम्हारी सीरियल ये कशी मी ना लाईला. पहिलं बक्षीस जेव्हा मी 16 वर्षाचा होतो तेव्हा मला एक आठवतंय की तेव्हा पुण्यात शॉर्ट फिल्मचं खूप वेळ होतं आणि एक फिल्म ॲप्रिसिएशनचं एक खूप वारं आणि हवा होती. सो आम्ही एक कोर्स केला आणि मग असं ठरवलं मी आणि माझ्या एका मित्रांनी की आपण एक फिल्म बनवूयात, शॉर्ट फिल्म बनवूयात. सो आम्ही ती बनवली. अंतरंग नावाची एक शॉर्ट फिल्म होती. ती मग आता कुठे कुठे पाठवूयात असं ठरवलं, तर ती इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पाठवली. तर तिथे आम्हाला त्या शॉर्ट फिल्मच्या कॅटेगरीत सेकंड रनरअप मिळालं होतं. सो ते दॅट वॉज वन ऑफ द हॅपीएस्ट मेमरीज. वा 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 वा. अजून एक ते मागच्या वेळेस तुम्ही जे स्किट केलं ना, त्यानंतर मला सेटवर हाय हॅलो नाही ए आई. वा 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 वा. मजा आली होती मला ते करताना. खरं तर खूप छान केलेलं. दीप्तीजी, आता तुमच्याकडे येणार आहे. तुमचं पहिलं बक्षीस आठवतंय का? माझ्या करिअरचं पहिलं बक्षीस होतं, माझं अवॉर्ड होतं, ते झीकडनं होतं. कुंकू साठी मला सहाय्यक अभिनेत्री म्हणून मिळालं होतं आणि ते माझ्यासाठी स्पेशल का होतं, सगळ्यात आधी म्हणजे ते माझं फर्स्ट झीचं अवॉर्ड होतं. अभिनेत्री म्हणून ते रेकग्नेशन मला मिळाली होती एक. आणि दुसरं म्हणजे मी प्रेग्नंट होते तेव्हा. हो, सो ते माझ्यासाठी स्पेशल आहे कारण ना इट गेव मी अ बूस्ट. सो ते स्पेशल. वा वा वा. साठे साहेब, तुम्हाला आठवतं का तुमचा पहिला पुरस्कार? मी शाळेत स्कूलला छोटे कार्यक्रम वगैरे करायचो केले, पण मी विन कधीच नाही झालो. ते कारण एकच, त्याला तो प्रॉब्लेम काय झाला ना, आता विनर काही शिक्षक काढायचे. आता ते काय व्हायचं, सटकलं ना मी, मग शिक्षक मग ते कोंडूनच ठेवून पळून मी. मग शिक्षक डोळा ठेवून ते घेतच नव्हती. मग घेतच नव्हते हे मग काम करत मग जे चांगली शिक्षक आहेत त्यांनी सांगितलं झीलाच मग ते काम होऊन. मग एवढ्या चॅनलला एवढ्या चांगल्या काम करतो म्हणजे हाच आवड आहे आपल्यासाठी. क्या बात, क्या बात.
मंडळी, हिरो म्हटला की स्ट्रगल हे आलं. स्ट्रगलच्या काळामध्ये हिरोच सगळं करत असतात, म्हणजे रिक्षानं जाणं वगैरे हे सगळं आपण सगळ्यांनी केलेलं आहे. पण हिरो जसा जसा मोठा होतो तसा मग त्याचा स्टाफ येतो, मग त्याचा ड्रायव्हर असतो, त्याचा बॉय असतो. झालंय असं की एका हिरोनी आपला स्टाफ म्हणजे एकच माणूस ठरवलेला आहे, जो त्याचं ड्रायव्हिंग पण करतो, त्याचा स्पॉट बॉय पण आहे आणि सगळंच आहे. आणि तो हिरोपेक्षा अति हुशार आहे. भेटूयात या दोघांना. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, स्नेहल शिदम, गायत्री दातार आणि भालचंद्र कदम. मेकअप दादा जरा हळू करा ना. मेकअप मला रॅशेस येतात. अयो, राक्षस येते ती. हिरो आहे. मी जातो. एक मिनिट. राक्षस नाही, रॅशेस रॅशेस. चेहऱ्यावर हा. तुम्ही एक काम करा ना मग. तुम्ही एक नाही चेहऱ्याला एक नाही तुमच्या हे तुम्ही चेहऱ्याला तुमच्या एक नाही फपई लावा. फपई फफाई. हा, त्याच्यामुळं चेहऱ्यावर असा ब्लो येतो. काय येतो? ब्लो ब्लो. तुम्हाला ग्लो म्हणायचंय का? नाही बोला नाही. ब्लो. ग्लो 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 असतं ते. चेहरा उजळतो फपईमुळं. फपई लावत जावा. खरंच का? हा मग मी पण तीच लावतो ना फपई. शी, मग नको मला. सर, हा हिरो का आहे? मी 3 डेली सोप्स मध्ये बहिणीचा रोल केलेला आहे आणि ही माझी फर्स्ट फिल्म आहे आणि याच्यात हा हिरो का आहे? हो, लिपस्टिक लावून आलाय तो. हा जर हिरो असेल तर मी शूट करणार नाही. आत्ताच्या आत्ता प्रोड्युसरला बोलवा. मला हा हिरो नकोय. त्याचा बापच प्रोड्युसर आहे. मला हा हिरो चालेल. यू आर द बेस्ट. हा स्पॉट दादा, मला ग्रीन टी द्या. अयो, स्पॉट दादा म्हणजे तुमच्याकडे असा पर्सनल बॉय नाही काय तुम्ही ठेवला? नाही ना. तुझ्याकडे आहे का? मग आपला ड्रायव्हर कम बॉय आहे तो. दोन्ही पण काम एकच माणूस करतो. ओ, म्हणजे तुझ्याकडे गाडी आहे? एक नाही 4 गाड्या आहेत आपल्याकडं. पण आमचा ड्रायव्हर कुठं जाते काय कळत नाही ती. रतन, ए रतन. किधर है ये तेरा हीरो इधर है तेरा रतन, रतन. अरे ए कुठे गेला होतास? कुठे तू एवढ्या उशीर झाला? नालायक, बेशरम. कोणाला देते? हे तुम्हाला नाही हो. मग? तो पार्किंग मधला वॉचमन काय त्यानं काय केलं आता? मला म्हणतो गाडी बाहेर लावती तर रिक्षा स्टँड जवळ. रिक्षा स्टँडला कशी गाडी लावणार? याचा तोंड बघितलं असेल त्यानं म्हणून ते. तुमचं तोंड बघून बोलला तो. गप्पा करा. काय इज्जत घालू ती माझी? हाय हा? नाही इथं शूटिंग आहे का नाही? आम्ही काय इथं इट्टी दांडू खेळायला जमलोय काय? शूटिंग आहे म्हणून जमलोय ना. शिट. शिट काय शिट? शूटिंग आहे म्हणलं शिट म्हणायची काय गरज आहे? नाही तसं नाही. दुरान कोणी? ठीक आहे, सुनंदा. अरे वा 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 वा. अहो साक्षात तुम्ही. अरे वा, टीव्ही मध्ये तुमची हाईट दिसते हो. यू शट अप. काय बोलतायत हे? अगं काय माहितीये का, ते आमच्या सगळ्या कामगारांना मी असं घरगुती वागवतो ना, आपल्या घरातल्यासारखं, फॅमिली मेंबर सारखं. आणि त्यात हा ड्रायव्हर आहे ना आमचा, जरा जास्त बोलतो. खरं सांगू का? गपना जरा. ड्रायव्हर, तू गाडी नीट लॉक केलीस ना? इकडे या.
ऑटो रिक्षातून आलोय आपण. गाडी काय गाडी? ऑटो ऑटो म्हणजे ऑटोमिक गाडी, ऑटोमॅटिक. एवढंही बोलतोय. गाडी ऑटोमॅटिक आहे ना? एकदम विदाउट गिअर, फुल एसी. हा, फुल एसी, दोन्ही बाजूनी हवा भरा भरा भरा. तू गप्प ना जरा, तू गप्प बस, अजिबात तोंड उघडायचं नाही. आणि इथं कुणालाच कळलं नाही पाहिजे आपण रिक्षात न येत होते. हेलिकॉप्टर सांगू? एवढे सांगायची काय गरज आहे का? त्यांना पटलं तरी पाहिजे का नाही? मी शोभतोय पायलट म्हणून. तुमच्या थोबड्याकडे बघून तुम्हाला बैलगाडीत पण कुणी घेणार नाही असं वाटते. जास्त आगापणा करू नको, तुला सांगू. तू लई बोलायचं नाही, नाहीतर आहे ना तुझा महिन्याचा अर्धा पगार कापून टाकीन मी. कापाच पगार कापा. किती कापताय तो कापा, आणि मला सांगा किती कापलाय तो. का? निदान मला कळेल तरी मला किती पगार येते. 6 महिने झाले एक फुटी कवडी नाही दिली तुम्ही मला. आणि म्हणे बाप प्रोड्युसर. हायच माझं पप्पा प्रोड्युसर. माझ्या पप्पाने एक नाही मला घेऊन 3 पिक्चर रिलीज केलं थिएटरात. आणि तू गटरात घातलं. नाही तर काय, इथं मला नट्या बिट्या बघायला मिळतात म्हणून मी इथे येतो. बघ तुझ्यावर लई बोलायचं नाही, तुला सांगून ठेवतो. गप्प बसा, नाही तर खरं सांगत तुमच्या रिक्षात. तुला काय करायचं ते कर. हा, मला बोलू द्या. मॅडम, कितवा पिक्चर आहे तुमचा? पहिलाच. हा, नवीन, म्हणून माझ्याबद्दल तुम्हाला काय माहिती नाही. कोण आहात तुम्ही? लकी ड्रायव्हर. नाही, पण तुमचं नाव तर रतन म्हणला हा मगाशी. ते पाळण्यातलं नाव आहे माझं. इंडस्ट्रीमध्ये मला लकीच म्हणतात. ओ, का? अहो, मी ज्याच्या आयुष्यात येतो ना त्याची जिंदगी पार आ? बदलून जाते. कसं काय पण, म्हणजे कसं जमतंय तुम्हाला? खोटं वाटत असेल तर स्वप्नील जोशीला विचारा. तुम्ही त्यांच्याकडे पण काम करायचा? हा, मग ते घरी बसून ना मोबाईलवरचे जोक वाचायचे आणि हसायचे. मी म्हटलं, सर तुम्ही असं का हसताय? हवा येऊ द्या मध्ये जा, अहो तिथं पैसे तरी मिळतील हसायचे. म्हणून ते इथं आलेत ना. आता त्यांना पैसे पण चांगले मिळतील. काय सांगता? मग हिला एकच वाक्य स्किट मध्ये काय सांगता. हे बरं. हे बरोबर आहे बरं का. पण तू आता गप्प बस. ड्रायव्हर, तू गप्प बस. ओट उठ आणि माझ्यासाठी फ्रूट घेऊन ये. ठीक आहे. बाय द वे बेबी, दुपारच्याला आपण डिनरला जाऊ. सॉरी, दुपारी लंच असतो. रातची असते ती काय असते? डिनर. गंमतच आहे ना. जाऊ तिकडे जेवाय जाऊया का? ओके. काय खाणार तू? आय हॅव पास्ता. हो, तू काय खाशील? इटालियन बर्गर. केळ घ्या. फ्रूट पाहिजे होतं ना तुम्हाला. हे घ्या, उठा तिकडून. मला बोलू द्या तिच्याशी. तुमचं गाव कुठलं मॅडम? मी नाशिकची आहे. अरे वा वा वा. नाशिकच्या ना 3 गोष्टी फेमस आहे. एक नाशिकचा चिवडा, नाशिकची द्राक्ष, आणि तिसरं तुम्ही लय फेमस होणार. माझा शब्द लिहून घ्या तुम्ही. अरे बा, थांबा फोन. जरा बऱ्या मुलीशी बोलायला लागलो का बायकोला कसं कळतं काय माहिती. लगेच फोन आला. 1 मिनिट आहे जरा. फोन. हॅलो, बोल गा आई. कुठं उलटले? उलटले कुठं? कामावर आहे. काम गेलं खड्ड्यात. आज काही लक्षात आहे ना? अगं इथं स्किट लक्षात राहते. माझ्या डोळ्यापुढे अंधारी येते. अंधारी तर मी आणीन डोळ्यापुढे. पटकन घरी नाही आलात तर. काय आई? हा, येतो मी. पण काय काम आहे? आज माझ्या पप्पांची 75 आहे. सगळे पाहुणे आले, तुमचाच पत्ता नाहीये. अरे मग तुम्ही असं करा ना, तुम्ही पुढं व्हा, मी येतो नंतर स्मशानात. गेले नाही येत ते. बड्डे त्यांचा. इतक्या लवकर जात नाहीत ते.
ठीक आहे ना, मग पुढच्या वर्षी अटेंड करतो ना मी 76वी. बऱ्या बोरानं घरी या, नाही तर जिथं हात ना तिथं येऊन धिंगाणा घालीन. हा येतो येतो येतो, लवकर येतो आई, लवकर. हा चल चल, चला चला निघायला लागतंय, चला उठा चल. हे पॅकअप. मागे आहे. अरे अजून शूटिंग सुरू व्हायचं, पॅकअप पॅकअप काय? नाही नका करू, आज अमावस्या आहे. अरे अरे अमावस्या काल होती, काल. हो का? मग अमावस्याचा हँगओव्हर आहे समजा ना, चला निघा ना. अरे पण तुम्हाला कसं कळलं हे? ते मी भगरे गुरुजीकडे होतो ना. ओ मग का सोडलं? ते सकाळचा कार्यक्रम असतो ना तो, आणि मला सकाळची लवकर जागच येत नाही म्हणून सोडलं. टेपा मारतय, टेपा मारतय, टेपा खोटं बोलतोय. तुम्ही शूटिंग सुरू करा, शूटिंग सुरू करा. समजून सांगा काय सीन आहे, सांगा पटपट पटपट पट. हे घ्या, ओके, ही स्क्रिप्ट आहे तुमची. ओके. हा, आणि मॅडम अशा इथं बसल्यात. हा, लव्ह सीन शूट करतो आपण. हा, हे घ्या. हे गुलाबाचं फुल आणि ओके. तुम्ही मॅडमला असं प्रपोज करता. ओके. हा, आम्ही असं लो अँगल लावला, लो अँगल नाही. हा, ओके 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 ओके. बघू स्क्रिप्ट बघू. अरे स्क्रिप्ट बघायला मी आहे ना, मी हिरो आहे. तुम्हाला काय कळतंय? मला चांगलं कळतंय याच्यातलं. काय सांगता? ते सलीम जावेदकडे कामाला होतो ना मी. हा, ते मला घेतल्याशिवाय बसायचीच नाही लिहायला. तो डायलॉग मीच सांगितलाय, हे डॉनो को पकडना मुश्किल नाही, नामुमकिन है. काय सांगता? हो, एकदा काय झालं, मी गाडी चालवत होतो तर सिग्नल तोडला आणि पोलीस लागले मागे. सलीम जावेद घाबरले. मी म्हटलं तुम्ही घाबरू नका, डॉनो को पकडना मुश्किल नाही, नामुमकिन है. झालं, त्यांनी तेच घेतलं ना पिक्चर मध्ये, पिक्चर हिट. आणि मग काय झालं? मग काय, गाडी पकडली पण मी सही सलामत सुटलो. मी नाही हाती लागलो. होय, झालं तुझं, झालं सगळं. देख आता, आता मला वाचू दे. येत वाचायला येतं का? येतं काय म्हणजे? येतं मला वाचायला. वाचायला येतं का मला विचारतो हिरोला. हो ना काना हा गोला उका. तू ना ऍक्टिंगच्या नावानं गला उकारच आहे. बस, वाचता येत नाही. बस बस बस. हा काय आहे बघू. हा, हे एवढे कधी डायलॉग असतात का? एवढे मोठे पान भरलेले. हे सगळं कोंडा का? हे नको नको, ते हे ठेवा, हे बरे. हा, हे काय गाऊ का अर्थ आहे काय याला? हा, काय हृदय हे नाही. हा, हे एवढं नको. एवढं कुठं एकदम, याची काय लायकी आहे का? हे एवढंच ठेवा. हा म्हणतो चल येतो आणि ही म्हणते हो, बस चल. पण असं कसं? सीनला डायलॉगची गरज आहे ना, डायलॉग तर पाहिजे ना. हा, डायलॉग पाहिजे ना. तू गप्र जरा, एक शब्द सुद्धा बोलू नकोस आता. काय काय करायचं सांगा परदेशी. हा, हे बघा, हे मॅडम अशा इथं बसल्या आणि असं समोरचा समुद्र बघून असा रोमांस उभा राहतो. समुद्र महाग आहे ना, पुढं कसं बघायचं मग? अरे मग तू महाग बघ ना, ते खबर महाग आळशी कुठला करतो. सांगा तुम्ही परदेशी शीन करते ती शीन. बस ना, काय येत आहे मध्ये? केस आहेत ना तुमची, केस आहेत ती. काय स्वतःची पण केस ओळखी ना. सांगा सांगा काय से नाही. रोमांस दाखवायचा मॅडम, रोमांस. रोमांस दाखवा. मॅडम ते रोमांस म्हणली, तुम्ही केस दाखवता. अरे तू शिकवणार आहेस का तिला अभिनय? तू शिकवणार आहेस आता? तेच ना, तुम्हाला काय समजतंय अभिनयातलं? काय समस्या म्हणजे? अमित जींकडे होतो मी. अमित जी म्हणजे यू मीन अमिताभ बच्चन? नाही ते का अमित भांडे का? अमित भांडे कोण आहे? माझा साडू. साडू वरून आठवलं. चला चला, हे निघायला लागेल. पॅकअप. काय पॅकअप पॅकअप सुरू करा तुम्ही. तुम्ही खरंच अमित जींकडे होता? हा म्हणजे काय आहो, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही तिकडे वा.
ते तुम्हाला माहिती का ते आम्ही जिथे अग्निपथ मधला डायलॉग खुर्चीवर बसतात बघा अशी असा मी रिक्षा चालवायचो ना तेव्हा असा बसायचो ना तर असा ते हाय म्हणजे रिक्षाचा आवाज आहे. हा हाय साला ते त्यांनी लावले हाय साला किधर जाणं काय डोंबोली आव बैठो असं ते चोरलं स्टाईल चोरली माझी. खूपच भारी आहे हे. असं तुम्ही आठपणा सीन घ्या ना सुरू कर ना काय ऐकत राहिला. हो बसा 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 बसा. हे घ्या, हे घ्या. हे गुलाबाचं फुल हा हे आहे तुमच्याकडे. ओके हा चला हा कॅमेरा रोल रोल हा रोलिंग रोलिंग रोलिंग. लिहून काढून बस कसं काय हे नीट घाला ना ते. हा चला रोलिंग ऍक्शन. काय करतोय ते तुम्हाला म्हणलं ना नाही जमणार त्याला मीच पाहिजे. हा पण कशाला वाजवत आहे ते एवढं नाही वाजवायचं एवढं मी त्याला माझ्याशिवाय जमतच नाही. ऍक्शन. आता बघा काय देठ तू पुढं टोकाला लाल लाल होत ते कुठे गेली त्याला फुल म्हणते ती बहुतेक. दुसरं फुल घ्या ही. घ्या सीन कम्प्लीट करा. चला हा रेडी ना. हा अरे ऍक्शन. काय बघतीयास. समुद्र, अथांग समुद्र बघायला किती छान वाटतं ना. प्रिये 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 तुला पुढचा अथांग समुद्र दिसतोय. तुम्हाला पण- बोललो होतो ना याला पण- नाही जमणार कशाला पण दिलं. माझ्या डोळ्यातला तुला प्रेमाचा समुद्र दिसत ना. ही ही हात काढकी हात काढकी नाही दिसत नाही. हा? दिसत नाही होय टिंब. माझ्याच नाही. हो असं कसं मजा नाही. लव्ह सीन चालू आहे ना. आता सर प्रपोज करणार हा त्यानंतर मग गाणं होणार आहे मोठं गाणं. गाणं उद्या घ्या ना तुम्ही. चला चला निघायला पाहिजे बाबा. हे चला माझ्या बापाचा पैसा लागाय थांबा कुठे जायचं नाही. आणि तुझं काय चाललंय रे तुम्ही करा सुरुवात. हा सुरू कर. ऍक्शन. प्रिये असं बोलू नको प्रिये. अग 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 लेकी फुटच लेकी लेकी फुट. अग प्रिये अग अग प्रिये पुढचं लेले म्हणलं तरी का म्हणतो पुढचं लिहिलं नाहीस र. साई संपली होती ना. ही कसा सर टेन्शन नका घेऊ. हा सीन होऊ द्या. आपण क्लोज शॉट घेऊया. क्लोज मध्ये घेऊया सगळं. हा. कशाला क्लोज कसं वाटेल ते. पुरीला बोकड प्रपोज करतोय. पोरं घाबरतील हो. बस झालं हो. मला कटाळा आला हो. बस झालं मला पण लय कटाळा आलाय आता. ए ड्रायव्हर जा आणि माझ्यासाठी पाणी घेऊन ये. हा आणतो. हे घ्या. थँक्यू. एक काम कर की साबण दाढीचं खोरं पण आण लागलीच दाढी बिडी करून घेतो. अरे मी काय हे ना पाणी पिणार आहे का. तुम्हाला पाणी प्यायला पाहिजे होतं होय. मग कशाला तर मला वाटलं हे धुवायला तोंड धुवायला.
प्यायला पाहिजे होतं. जा, थंड पाणी घेऊन ये माझ्यासाठी. नाही नाही मग अवघड आहे. का? अरे फ्रीज एवढ्या लांब आहे, तिकडून इकडे आणपर्यंत गरम व्हायचं पाणी. एक काम करा, तुम्हीच घेऊन या पाणी. ठीक आहे, चांगलं पाणी आणतो मी. आणि माझ्यासाठी पण घेऊन या थंड. हा आणतो, थंडच घेऊन येतो. बसंत मला खूप टेन्शन आहे, माझ्या करिअरचं काय होणार आहे. बेबी मी आहे ना, कशाला टेन्शन घेते. मी सगळं सेट करून ठेवतो. खरंच? हो खरंच, खोटं जमतच नाही आपल्याला. बेबी तू माझ्या डोळ्यात बघ. डोळे कुठे आहेत? असो, तू लवकर हिरोईन होणार. तुझ्या डोळ्यात दिसतंय ना मला, तुझा पिक्चर हाऊसफुल. तुम्हाला कसं कळतं एवढं? अहो हात बघून भविष्य सांगतो मी. मला सांगा ना. हा हे बघा, इथं राहू आहे, इथं शनी आहे. इड आता 7:30 सुरू होणार आहे, जवळ आली अगदी. काय सांगता? अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हे बघा, बया 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 बया, माझ्या बाबांच्या 75ला यायला तुमच्याकडे वेळ नाहीये आणि इथं या नट मोगरीचा हात हातात घेऊन गुलुगुल गप्पा मारताय. अगं नाही, मी तिला सीन समजून सांगत होतो. सीन समजावून सांगणारे तुम्ही कोण लागून गेलात मोठे? तीन दमडीची अक्कल नाहीये तुम्हाला. ऐक ना, शूटिंग चालू आहे ना इथं. शूटिंग काय असते ना ते मी दाखवते अगं तुम्हाला. ऐक ना, असं करतो. तुम्ही पहिल्या घरी अरे जावा, बाबा. तुम्हाला चांगली shooting अरे कशाला दाखवतोय मला? निघ का पॅक. तुला पॅकअप म्हणायचं होतं का? निघ. गणपती बाप्पा मोरया. यानंतर आता महेश तुझ्याकडे येणार आहे. कसं वाटतं तुला? छान वाटतंय. झीची मी दुसरी सेल करतोय ॲज अ ॲक्टर म्हणून. आणि मला एक छान वाटतं की झी मराठीनं खलनायिकाचं नॉमिनेशन दिलंय. पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं काम मी निगेटिव्ह करतोय, तो सो खूप मजा येते मला हे काम करतो. वा 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 वा. तुझं पहिलं बक्षीस? पहिलं बक्षीस माझं इयत्ता 6वीमध्ये मी ग्रामीण भागात शिकलो शाळा. तर तिथून बाहेरच्या गावात NSSचे कॅम्पचे वगैरे जायचे ना ग्रामीण भागात, साफसफाईसाठी गावात. तर साफसफाई ती दिवसभर करायची आणि संध्याकाळी एक ज्याला काय कुणाला काय येतं त्यांना स्टेजवर जायचं आणि प्रेझेंट करायचं. सो मी लहानपणापासून मला गाण्याची आवड आहे. आणि त्यावेळी मी स्टेजवर जाऊन एक गाणं गायलं होतं. तेव्हा त्या सरपंचांनी गावच्या मला 51 रुपये बक्षीस दिले. वा वा वा. ते खूप माझ्यासाठी म्हणजे कायम आठवणीत राहतं हे बक्षीस माझ्या. वा वा वा. स्मिता, तुला आठवतंय का पहिलं अवॉर्ड? पहिल्या अवॉर्डची वाट बघतीये मी. गोईंग बॅक, मी डिस्ट्रिक्ट लेवलही जुडो वगैरे खेळत होते, तेही माझ्यासाठी असंच होतं. पण कधी स्वप्नात असा विचार केला नव्हता की स्टेट लेवलला मला काहीतरी मिळेल किंवा त्यात मी कधी जिंकू शकेन. कारण जायची आणि हारून यायची, मला काही मिळायचं नाही. आमचे जे सेन्से म्हणजे सर होते, त्यांनी नकळत माझ्याकडनं खूप प्रॅक्टिस करून घेतली, जे मला कळलंही नाही की कुठेतरी मी माझी तिकडनं ती तयारी करून घेत आहेत. आणि त्यावेळेस मी गेले स्टेट लेवलला आणि आय रिमेंबर 2nd प्राईज घेऊन आले. तर मला अपेक्षितही नव्हतं की मी तसा परफॉर्म करू शकते. तर तेव्हा मी पहिल्यांदा आयुष्यात हे शिकले की कुठल्याही गोष्टीत कुठेही हार्डवर्क केलं ना, कुठेही कष्ट घेतले, त्याच्यावरती काम केलं ना, तर सक्सेस इज ऑलवेज देअर. तर दॅट वॉज अ व्हेरी गुड लेसन फॉर मी. तर म्हणून ते माझ्या खूप चांगलं लक्षात आहे. वा 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 वा. आणि माझ्या परत एकदा सांगते, माझं पहिलं सगळ्यात महत्वाचं अवॉर्ड म्हणजे झी अवॉर्ड, त्याची मी वाट बघतीये. वा वा वा. ते मिळावं तुला, यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. सुशांत, तुझं पहिलं बक्षीस? शाळेत असताना मी स्त्री पात्र केलं होतं. अच्छा. आणि 5वीत होतो मी तेव्हा. तर गॅदरिंग होतं, त्यामुळे कुठलं बक्षीस देण्याचा काही संबंध नव्हता. पण मला व्हाईस प्रिन्सिपल होत्या आमच्या, मोकाशी मॅडम, आणि सुपरवायझर होत्या मार्केटर मॅडम. त्या दोघींनी ठरवून मला त्यांनी 20 रुपयाचं बक्षीस दिलं आणि माझं कौतुक केलं. आणि मला त्यांनी पत्र लिहून दिलं. आमच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या समोर दिलीप प्रभावळकर राहायचे. सो त्यांच्यासाठी एक पत्र लिहून दिलं की आमच्या शाळेतला एक विद्यार्थी उत्तम काम करतो, तर त्याला तुमच्या मार्गदर्शनाची आणि तुमच्या
आशीर्वादांची गरज आहे, तर त्याला तुम्ही तुमचं मार्गदर्शन द्या. सो एक फार मोठं बक्षीस माझ्यासाठी शाळेत असताना होतं. वा 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 वा. येस, मागे आता येणार आहे बजा. तुला आठवतंय का तुझं पहिलं बक्षीस? माझ्या आजोबांचं रिटायरमेंट होतं आणि एक पार्टी वजा असं छोट्याशा भागात काहीतरी ठेवलं होतं, गाणी डान्स हे ते. तर तेव्हा नुकताच संजय दत्त तुन्ना तुन्ना दत्तक तुन्ना आसमा को धरती पे लाने वाला चाहिए, तर ते खूप फेमस झालं होतं तेव्हा. आणि त्या गाण्यावरती मी रात्रभर नाचत होतो. रात्रभर नाचत होतो. आणि जेव्हा सकाळी मी पहाटे वगैरे कोणीतरी मला घरी सोडलं, सकाळी जेव्हा मी उठलो, मम्मीने कपडे धुवायला घेतले, तेव्हा त्यावेळेस तिला जवळजवळ 400-450 रुपये खिशात सापडले, जे कोणी कोणी येऊन दिले होते कौतुकाने. आणि त्यावेळेस त्या पैशांची किंमत जास्त होती, कारण की परिस्थिती हालाकीची होती. त्यानंतर मला वाटतं आज तागायत कधीच माझ्या फॅमिलीमध्ये कोणीच मला असं नाही म्हटलं की तुझं ह्याच्यामध्ये काय होणार नाही, फक्त बॅकिंग दिली की तू कर, तू कर. क्या बात आहे, क्या बात. येस, अंकुशराव, पहिलं बक्षीस आठवतंय का सर तुम्हाला? हो, पहिलं बक्षीस चांगलं आठवतंय. कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना 94-95ला पिंडग्रान नावाची एकांकिका केलेली होती. आणि मी आमच्या सगळ्या शिक्षकांना सांगत होतो की ती एकांकिका शालेय गटात करा, कारण ती खूप चांगल्या पद्धतीनं झालेली होती. खुल्या गटात जर ती एकांकिका असेल तर कधीच बक्षीस मिळणार नाही आहे. सो शालेय गटात असेल तर सगळी बक्षिसं मिळतील, हा माझा आग्रह होता. आमच्या प्रिन्सिपलनी नाही, ती खुल्याच गटात घ्यायची. आणि त्यावेळी राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धा म्हणजे 60 एकांकिका, 70 एकांकिका, 100 एकांकिका यायच्या. पण खुल्याच एकांकिका स्पर्धेत आमची एकांकिका उतरवली गेली आणि तिथं मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. तर ती माझ्यासाठी खूप मोठी आठवण. चला हवाई उद्याच्या रंगमंचाचे खरे चित्रकार म्हणजे आमची पडद्यामागची मंडळी. ती मंडळी आहेत म्हणून आम्ही आहोत. तर चला, सिस्का फॅन्स तर्फे आपण करणार आहोत त्यांचा सन्मान. आज ज्यांचा सन्मान होणार आहे ते आहेत मोहनदादा, म्हणजेच आम्हा सेटवरच्या सगळ्या कलाकारांची आईच. कारण आईला जशा आपल्या मुलांच्या भुकेच्या वेळा कळतात, तशाच मोहनदादांना सुद्धा सगळ्यांच्या भुकेच्या वेळा पाठ झालेल्या आहेत. कधी कधी तर मोहन अशी हाक मारण्याच्या आधीच मोहनदादा हातात ताट घेऊन समोर उभे असतात. स्वतःचं काम तितक्याच श्रद्धेनं करणारी मंडळी आजकाल मिळणं दुर्मिळच. म्हणूनच आमच्या सेटवरचे स्पॉट इन्चार्ज मोहनदादांचा सिस्का फॅन्स तर्फे आपण सन्मान करणार आहोत. भारतातील अग्रगण्य ब्रँड म्हणजे सिस्का फॅन्स. तुम्हाला आणि तुमच्या घराला थंड ठेवण्यासाठी ते घेऊन आलेले आहेत अँटी डस्ट फॅनची रेंज. ह्यात असलेल्या टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही करू शकता 50% वीज बचत. सिस्का फॅन्स जर असेल घरात तर मिळेल थंड हवा आणि आराम. चला तर मग अधिक वेळ न दवडता मी मंचावरती आमंत्रित करतो मोहनदादा यांना. मंडळी, इथे तर पोलीस अधिकारी बसलेले आहेत. आता आपण जाणार आहोत आमच्या थुकरडवाडीच्या एका पोलीस स्टेशनमध्ये, जिथे एक बायको तक्रार घेऊन आली की नवरा हरवलेला आहे. बघूयात मग आता नवरा हरवलाय त्याचं तिला वर्णन नीट सांगता येतंय का, की भलतीच केस घडवते ती. आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रोहित चव्हाण आणि उमेश जगताप यांचं. साहेब वाटलं झालं माझं साहेब. बसा 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 तुम्ही खाली. बाई तुम्ही खाली बसा, खाली बसा, बसा. हे घ्या घ्या घ्या, शांत व्हा आणि पाणी प्या. साधं पाणी आहे काय? मला वाटलं नारळ पाणी. नको साहेब नको, असं पाणी आहे की नाही पाणी माझ्या नरड्याच्या असं खाली उतरत पण नाही हो. काय सांगू तुम्हाला. तुमचा घसा काय चोकअप झालाय का? काय पण काय बोलताय तुम्ही? मी तुमच्याकडे तक्रार घेऊन आले ना. तेच विचारतोय तुम्हाला मी, तुमची काय तक्रार आहे? हा थांबा, शिर्के ये लवकर.
कुठे गेला होतास रे? सर तुम्हीच पाठवलेलं ना टपरीवर. बस बस तिथं बस. काय झालंय सांगा. हे बघा कंडक्टर साहेब. कंडक्टर नाही, इन्स्पेक्टर. कंडक्टर म्हणलं काय आणि इन्स्पेक्टर म्हणलं काय, तुम्ही एकच करणार आहे जसाच्या तसं. व्हेरिएशन करायचा प्रयत्न करतोय ना. व्हेरिएशनच्या नावाखाली फक्त तुम्ही कपडे बदलता, बाकी सगळं सेम टू सेम असते. अहो साहेब, माझा नवरा हरवलाय हो. कुठून? आता घरातनच हरवणार ना. घरात हरवायला काय, त्या दाराली चप्पल आहे का ती? बघ साहेब, तुम्हाला मी सगळं सांगते. काय झालं माहिती आहे का साहेब? काय झालं? रात्री आम्ही दोघं संगत जेवलो. हातून टाकली, हातुरणावर दोघं पण आडवा झालो. आणि तेवढ्यात सांगा ना काय झालं. तेवढ्यात त्याने असा ढेकर दिला. माझा डुलका लागत होता, त्यामुळे मला फक्त आठवतंय ती. त्याने ढेकर दिला आणि सकाळी उठून बघते तर काय, सकाळी ते हातुरणावर नव्हते साहेब. बाई, तुम्हाला नीट आठवतोय ना तो नेमका ढेकराचाच आवाज होता? घोरले पण असतील ना ते. अहो, ढेकरच होता तर तुम्हाला शंका वाटत असली तर तुम्ही तपास काढा की. असं कसा तपास लावणार? कधी झालंय ते? आता सगळे पुरावे एकदम नष्ट झाले असतील ना. आता तुम्ही म्हणताय त्यांनी ढेकर दिली का, ते घोरले, याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे? अहो, असं कसा पुरावा देणार साहेब मी तुम्हाला? पुरावा देणार म्हणजे काय, असं हँड ग्लोव्ह घालून असं वंजळीत असं ढेकर आणून दाखवू का तुम्हाला? साहेब हा बघा, ढेकर आहे, घोरणं नाही. काय पण बोलायला लागलाय तुम्ही साहेब. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, असू द्या, कळलं ते. मला सांगा, तुम्ही तुमच्या नवऱ्याला शेवटचं कधी बघितलं होतं? लग्नाच्या आधी बघायला आले होते का नाही? तेवढंच प्रेमानं बघितलं माझ्याकडे. त्याच्यानंतर असं साधा एखादा पिक्चर पण बघायला मला कधी घेऊन गेले नाहीत. लय द्वेष करायचं व माझा ते द्वेष. ते सोडून द्या, शेवटचं काय बोलले होते? लग्नाचं बोलायला आले होते का नाही, तेवढंच शेवटचं बोलले ओ. त्याच्यानंतर मला असं बोलायला त्यांनी मोबाईल पण घेऊन दिला नाही. एवढा द्वेष करत होते माझा ओ, द्वेष. अहो, ते सगळं सोडून द्या. मला सांगा, तुमचे मिस्टर कसे दिसत होते? फसवलं मला साहेब, फसवलं साहेब. मला असं का नाही, ऋतिक रोशन दाखवला, पण राकेश रोशन माझ्या गळ्यात बांधला साहेब. नाही, द्वेष करत होते माझा ओ, द्वेष. झालं ते आता. एवढा द्वेष करत होते तर मग तुम्ही कशाला शोधताय त्याला ना? जाऊ द्या ना तिकडेच. असं कसं, नवरा आहे माझा त्यो, नवऱ्याला असं कोण सोडून देतं का? हा, बरोबर आहे तुमचं, तसं नाही करता येत ना. मला सांगा, तुमच्याकडे तुमच्या नवऱ्याचा एखादा फोटो आहे का? म्हणजे कसं आपल्याला शोधता येईल त्याला. आहे ना, हाय, फोटो आहे. कुठे? दाखवा. काय फोटो? काय फोटो आहे? दोन्ही हाताने चेहरा झाकलाय, तोंड पण दिसत नाही याचं. तोंड दाखवायला जागाच ठेवली नव्हती होत्या मुर्द्यानं. पण नवरा आहे ना, नवऱ्याला कसं टाकून द्यायचं? तुमचं म्हणजे ना सीताफळासारखं आहे. कसं काय? म्हणजे गर कमी आणि बिया जास्त, म्हणजे खायचं कमी थुकायचं जास्त. अहो बाई, तुम्ही मुद्द्याचं बोला ना. कशा दिसतात ते सांगा, म्हणजे आपल्याला स्केच तयार करता येईल ना. म्हणजे काय, आम्ही स्केच तयार करणार आणि तो सोशल मीडियावर टाकणार. ही ना फार मॉडर्न परंपरा आहे. पण ती मेल्यावर करते ती ना. काय ते पोस्टमॉर्टम? पोस्टमॉर्टम नाही हो, म्हणजे स्केच तयार करायचं, चित्र तयार करायचं. चित्र तुम्ही जे सांगाल ना, वर्णन करा ना, आमच्याकडे एक माणूस आहे, तो चित्र तयार करेल. अरे ये रे, ये रे. तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. चित्र काढायचंय? मानसीचं नाही रे, हिच्या नवऱ्याचे चित्र काढायचे. हिचा नवरा ना मानसिक रोगीच असणार. बाई, तुम्ही वर्णन करा. कुकर कुठं आहे का?
वरण करायचं आहे ना. वर्णन करा वर्णन. बसा तुम्ही खाली बसा बसा. मला सांगा तुमचा नवरा कसा दिसतो? माझा नवरा का? तुमचा नवरा डोनाल्ड काय? मग असा कसा? नाराज. नाराज. हो एक मिनिट. नाराज कसं करणार ते? कसं काढणार नाराज? कसा काही खाना खुना सांगा ना जरा. खाना खुना एक नाही त्या राऊतबाईलाच लय माहित आहे. त्या कसल्या? दुपार झाले की त्यांच्या खाना खुना सुरू व्हायचा. अहो त्या खाना खुना नाही, चेहऱ्यावरच्या खाना खुना. चेहरा कसा दिसतोय ते सांगा. चेहरा बघा त्यांचा असा लांब होता. लांब चेहरा लिहिलं. हा केस. केस असं शेंडी होती त्यांची, शेंडी. डोक्यावर शेंडी. चला नाकी डोळे कसा होता? डोळं बघा असं काळं होतं, असं गोल गोल. आणि देवानं पण कसा चमत्कार केला होता बघा. असं चेहऱ्यावर दोन्ही डोळे दिले आणि दोन्ही डोळ्याच्या बरोबर मधोमध असं देवानं नाक दिलेलं, नाक. आणि त्या नाकाला त्यांची जीभ अशी टेकायची बघा, अशी जीभ टेकायची. साहेब स्केच रेडी आहे. आता या स्केच वरून ना तुमच्या नवऱ्याला मी लवकरात लवकर शोधणार. वांग्याला शोधायचं आपल्याला. तुमचा नवरा वांग आहे? माझा नवरा काही वांग्यासारखा दिसत नव्हता. काय काय रे, काय काढलेस तू? अहो हेच तर बोलले, लांब तोंडाच्या शेंडी. फक्त त्या असं करताना आल्या आणि ते काय झालं, काढता काढता ते असं वांग झालं, ते मला कळलंच नाही. जा भरीत बनवायचं. भरीत बनव. हे बघा बाई, तुम्ही जे वर्णन सांगताय ना त्यावरून आपण तुमच्या नवऱ्याला नाही शोधू शकणार. कसं समजणार त्याला सांगा बरं? अहो कसं समजणार त्याला? आज माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली तरी माझा नवरा कसा आहे ते मला कळलं नाही. त्याला काय बिचारायला कळणार आहे? इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, माझी बायको हरवली. माझी कंप्लेंट घ्या इन्स्पेक्टर साहेब लवकर. काय दिसायला कशा होत्या त्या? दिसायला म्हणजे ना तुम्हाला जरा जरा इकडे बघा. अजून थोड्या अशा. तू काय करते इथं? तुम्ही ओळखता का यांना? ओळखता म्हणजे बायको ही. अच्छा हे बरं झालं. काय तुमची बायको हरवली, यांचा नवरा हरवलाय, तुम्ही दोघं असं एकत्र गुन्हा गोविंदान राहा. केस सॉल्व्ह झाली. वा. साहेब असं काय बोलताय? ही माझी बायको म्हणजे मी तिचा नवरा असणार ना. अरे हो, माझ्या ध्यानातच नाही आलं. नाही बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर मी हैदराबादला चालवतो तुम्हाला शोधायला. एक मिनिट, तुम्ही हैदराबादून इतक्या लवकर कसं काय आला तिकडे? पण मी कशाला जाऊ हैदराबादला? अहो मी माझ्या घरी होतो बाथरूम मध्ये. अयो तुम्ही एवढ्या उशीर बाथरूम मध्ये काय करत होता? काय करत होतो म्हणजे मी बाथरूम मध्ये गेलो, तू नाही का कडी लावली बाहेरून? एक मिनिट, तुम्ही का कडी लावली? अहो ते आमचा कुत्रा आहे ना, ते दूध प्यायला जातं घरात, त्याच्यामुळे कडी लावली. चला पळा. मंडळी खूप छान वाटलं की गेल्या 3 भागांमध्ये हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले होते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना ज्या ज्या कॅटेगरीमध्ये नामांकन आहेत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ही सगळी बक्षिसे तुम्हालाच मिळत, सगळ्या मनोकामना पूर्ण होत या शुभेच्छा देत आत्तापुरतं थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.